जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, शेतकरी बांधवांनो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 1 रुपयामध्ये सरकारी जमीन मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे. त्या योजनेचं नाव आहे राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील जे काय पात्र महिला आहेत त्यांना 1 रुपयामध्ये सरकारी जमीन मिळणार आहे. चला तर मग आता त्या संदर्भातली पात्रता, अटी काय आहेत, काय प्रोसेस असणार आहे, एकंदरीत काय निर्णय आहे, कोणी काय म्हटले, या संदर्भातला आपण माहिती आता या ठिकाणी तुम्हाला देणार आहोत. त्यामुळं पूर्ण जाणून घेण्यासाठी सविस्तर व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि बघा आता महसूल विभागाने या संदर्भातली घोषणा केलेली आहे. महसूल विभागाचे मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन योजना सुरू केलेली आहे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांना 1 रुपयात सरकारी जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे, भाड्याने दिली जाणार आहे. वर्षाला 1 रुपये असा त्याचं भाडेपट्टा असणार आहे आणि या जमिनीमध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही पिकवू शकता, पीक घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी जर ती जमीन शेतीसाठी चांगली नसेल तर त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी तुम्ही उभारू शकता, ती जागा तुम्ही त्यासाठी वापरू शकता. तर काय म्हटलेलं आहे, कोणाला मिळणार आहे, पात्रता काय, कशी काय, असं प्रोसेस कशी आहे बघा. आता राज्यातील शासकीय पडीक जमिनी ज्या ज्या ठिकाणी आहेत, ज्या ज्या गावात आहेत, ज्या ज्या तालुक्यात आहेत, ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचे नोंदणीकृत महिला बचत गटांना, जे नोंदणीकृत महिला बचत गट आहेत त्यांना, त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा बचत गटांना, ज्या विधवा महिला आहेत शेतकऱ्यांच्या, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा महिला आहेत शेतकरी, त्यांना त्यांच्या बचत गटाला ही जागा दिली जाणार आहे, उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच उमेद आणि माविम या अंतर्गत जे काय ग्रामसंघ कार्यरत आहेत, महिलांचे ग्रामसंघ, अशा गटांना, बचत गटांना किंवा अशा महिलांच्या ग्रुपला ही जमीन कसण्यासाठी दिलेली जाणार आहे, करून खाण्यासाठी दिली जाणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे ते पीक घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला राज्य सरकारमार्फत एक शास्त्रज्ञ सुद्धा दिला जाणार आहे की त्या जमिनीवरती काय तुम्ही घेऊ शकता, कशी त्याची पूर्णपणे तिथं तुम्ही शेती करू शकता, यासाठी ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यानंतर आता याच्या ज्या गावामध्ये, ज्या तालुक्यामध्ये अशा जमिनी आहेत तर त्या जमिनीची नोंदणी करून त्या सगळ्या जमिनी, तिथं जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर अतिक्रमण हटवून सगळ्या जमिनी तहसीलदाराने स्वतःच्या ताब्यात घ्याव्यात, अशी आता पुढची कार्यवाही सुरू झालेली आहे. त्यामुळे आता त्याचं सर्वेक्षण होऊन लवकरच ती जमिनी जे ग्रुप यासाठी अर्ज करतील त्या महिलांच्या बचत गटांच्या ग्रुपला ही जमीन दिली जाणार आहे. अशी ही एकंदरीत ही योजना आहे, राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण ही योजना आहे. बरं बघा, आता या योजनेसाठी पात्रतेच्या प्रमुख अटी काय आहेत, पात्रता कोण यासाठी अर्ज करू शकतं, पात्र ठरू शकतं, कोणता बचत गट यासाठी पात्र ठरू शकतो. तर या योजनेसाठी महिला बचत गट किंवा ग्रामसंघ हा उमेद अभियानांतर्गत नोंदणीकृत असावा. जो नोंदणीकृत महिला बचत गट आहे किंवा ग्रामसंघ आहे तो उमेद या अभियानांतर्गत नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. पुढची अट काय आहे, बचत गटाची नोंदणी किमान 3 वर्षापूर्वी झालेली असावी. आजपासून 3 वर्षापूर्वी ज्या बचत गटाने नोंदणी केलेली आहे, उमेद अंतर्गत किंवा सरकारकडे नोंदणी केलेली आहे, त्या बचत गटाला यासाठी पात्र ठरवलं जाणार आहे. शिवाय त्या बचत गटाचं एक बँक खातं असावं आणि ते ॲक्टिव्ह बँक खातं असावं, त्याच्यातनं देवाणघेवाण ट्रान्झॅक्शनसारखा जो व्यवहार झालेला असावा आणि वार्षिक उलाढाल ही 15,000पेक्षा जास्त झालेली असावी, अशी ही अट आहे. अशी अट ज्यांनी म्हणजे ज्या अटीमध्ये बसतील ते यासाठी पात्र ठरणार आहेत. शिवाय जमीन वाटपासाठी सदस्य संख्येनुसार निकष लावले जाणार आहेत. याच्यामध्ये किती सदस्य संख्या असणार आहे तर बघा, 10 महिला सदस्य असल्यास 1 हेक्टर जमीन दिली जाणार आहे, म्हणजे 2.5 एकर जमीन दिली जाणार आहे. ज्या बचत गटामध्ये 10 महिला आहेत त्या बचत गटाला 1 हेक्टर जमीन दिली जाणार आहे. तर 20 सदस्यांच्या संस्थेला 2 हेक्टर जमीन दिली जाणार आहे. ज्या बचत गटामध्ये 20 महिला आहेत त्या गटाला 2 हेक्टर म्हणजे 5 एकर जमीन दिली जाणार आहे. तर ग्रामसंघाला कमाल 5 हेक्टरपर्यंत जमीन भाडेपट्ट्याने दिली जाणार आहे. जो ग्रामसंघ आहे त्याला 5 एकर जमीन दिली जाणार आहे.
भाडेपट्ट्यानं. अशा एकंदरीत ह्या काय अटी आहेत. यावरची पुढची अपडेट काय आली तर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आणि तुम्ही या संदर्भातली अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. पुढची अपडेट आपण नक्कीच लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर जे महिला बचत गट आहेत, ज्या महिला पात्र आहेत, लाडक्या बहिणी ह्या एकंदरीत ह्यासाठी पात्र ठरतात, त्या महिलापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही पात्र असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि सर्व पुढची अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा. लवकरच पुढची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोचवू. सर्व लाडक्या बहिणींना, तुमच्या ग्रुपमधील बचत गटातील लाडक्या बहिणींना, महिलांना या संदर्भातली माहिती होऊ द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.